देवाली कॅम्पमध्ये 24.40 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, तिघांना अटक. देवाली कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई. देवाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत 24,40,000 रुपये किमतीचा गांजा व एम्फेटामाइन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील 3 मजुरांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 8 रोजी पहाटे 5 वाजता देवाली कॅम्प येथील कॅथे कॉलनी मिलिटरी गेट समोर पत्र्याचे शेड असलेल्या लेबर रूममध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपीकडे 249 ग्रॅम गांजा तसेच 487 ग्रॅम एम्फेटामाइन हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपी मुन्ना कल्लू कोल वय 40 वर्ष, शांती मुन्ना कोल वय 33 वर्ष व अमर मुन्ना कोल वय 19 वर्ष तिघेही राहणार जिल्हा सतना मध्य प्रदेश व्यवसायाने मजूर आहेत. तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याविषयी अधिक माहिती देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी नाशिक स्टार न्यूजशी बोलताना दिली. पुढील तपास देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी करीत आहेत. काल कॅथे कॉलनी रोड या ठिकाणी अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडे कामात असलेल्या मजुरांची तपासणी करत असताना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाकिट आढळून आले. त्या संदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन NDPSचे अधिकारी त्याचप्रमाणे FSL बँक यांच्या मार्फतीने त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते एम्फेटामाइन एकूण 487 ग्रॅम आणि 250 ग्रॅम हा गांजा मिळून आलेला आहे. एम्फेटामाइनची एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 24,35,000 आणि गांजाची किंमत दिलेली 5,000. एकूण 24,40,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. 3 आरोपी हे मजूर असून मध्य प्रदेश सतना या ठिकाणी आहेत. एक आहे मुन्ना कोल, शांती कोल, त्याची पत्नी आणि अमर कोल त्याचा मुलगा. तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. काय साहित्य हस्तगत केलं? या कारवाईमध्ये एकूण 487 ग्रॅम एम्फेटामाइन जे ड्रग्ज आहे किंवा सायकोट्रॉपिक ड्रग त्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे 250 ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे. बरं, त्यांनी हे पदार्थ कुठून आणले, काय त्याचा मागोवा घेतला? भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, देवाली कॅम्प, नाशिक.